Hello and good morning to all my dear students. आपण सगळ्यात पहिला युनिट चालू करूया ऑनलाईन स्टडीजमध्ये सॉलिड स्टेट फिजिकल केमिस्ट्री पार्ट 1 युनिट नंबर 1 चालू करूया. पदार्थाच्या अवस्था जरी 5 ते 6 असल्या तरी आपल्या सिलेबसनुसार आपल्याला 3 अवस्था दिलेल्या आहेत, म्हणजे स्टेट्स ऑफ मॅटर. दॅट इज सॉलिड, लिक्विड अँड गॅस. सॉलिड लिक्विडमध्ये, लिक्विड गॅसमध्ये कन्व्हर्शन होते, तसंच लिक्विड गॅसमध्ये आणि गॅस सॉलिडमध्ये सुद्धा कन्व्हर्शन करता येते. त्याच्यामध्ये जे कंडिशन्स आहेत, त्या महत्त्वाच्या कंडिशन्स आहेत, ते आपल्याला आपण पाहिलेलं असेल. यानंतर महत्त्वाचा फॅक्टर आहे सॉलिड स्टेटमध्ये काय महत्त्व आहे, काय अशी कोणती गोष्ट आहे का सॉलिड. हे बघा, याच्यामध्ये महत्त्वाचा फॅक्टर आहे का सॉलिड स्टेटमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा स्ट्रॉंग राहतो. हेच आपण असं म्हणतो का सॉलिड्स हॅव मोर स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन दॅन द लिक्विड अँड देन द गॅस. मग आता आपण बघू की सॉलिडची मेन प्रॉपर्टीज काय. बघा, सॉलिड कसं आहे की त्याचा डिफायनेट शेप आणि डिफायनेट व्हॉल्यूम राहतो. यानंतर बघू आपण सॉलिडचे 2 प्रकार पडतात, क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फस. आता क्रिस्टलाइन म्हणजे काय आपण पाहतो आणि ॲमॉर्फस म्हणजे काय. क्रिस्टलाइनमध्ये जे पॉईंट्स आहेत, महत्त्वाचे पॉईंट्स. क्रिस्टल म्हणजे रेग्युलरिटी अरेंजमेंट, म्हणजे असं समजून घ्या की जे मॉलिक्युल्स असतात, जे ॲटम्स असतात क्रिस्टलाइन सॉलिड्सचे, हे विशेषतः असे व्यवस्थित अरेंज केले राहतात, एकामागे एक म्हणा, किंवा चांगल्या व्यवस्थित पद्धतीने. आणि म्हणजे आपण आता असं म्हणू शकतो की कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स अरेंज इन वेल मॅनर, डिफायनेट मॅनर वर पिरियडिक मॅनर. सेकंड पॉईंट असा लॉंग रेंज ऑर्डर. याचा अर्थ असा आहे की त्यांची जी अरेंजमेंट असते तशी शॉर्ट रेंजसाठी नाही, ते लॉंग रेंजसाठी नाही. तिसरा आहे शार्प मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट. जो क्रिस्टलाइन सॉलिड आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा आपण फार शार्प असतो. जसं एखादा सॉलिड जर का XYZ टेम्परेचरवर जर मेल्ट होतो तेवढ्याच टेम्परेचरवर मेल्ट होईल, तो त्याच्या कमी होणार नाही, त्याच्या जास्त होणार नाही, म्हणजे शार्प मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट हो. त्यानंतर अनआयसोट्रॉपी. अनआयसोट्रॉपी हा हे नक्की काय बघू. बघा, अनआयसोट्रॉपी म्हणजे काय होते, फिजिकल प्रॉपर्टीज तुम्ही कोणत्या डायरेक्शनला सॉलिडला जर कोणत्या डायरेक्शनला तुम्ही मेजर करत असाल किंवा त्याच्या प्रॉपर्टी त्या कोणत्या डायरेक्शनला पाहत असाल, त्याचा चेंज होत असेल समजा, तर अनआयसोट्रॉपी म्हणतो. जनरली आपण पाहतो समजा एखादा सॉलिड आहे, त्याचे पार्टिकल्स आहेत असं बोलतो. ठीक आहे, कोणताही काही पार्टिकल समजा आपण NaClचा स्टडी करू. एक्झाम्पल घेतो. बघ, समजा ही एक लाईन आहे, आपण जर या लाईनचं स्टडी केलं की लाईन समजा की नाव देतो A, B. मी जर या पार्टिकल या लाईनचा स्टडी करत असेल, म्हणजे या डायरेक्शनचा स्टडी करत असेल, त्याचं नाव C, D. आणि जर मी असा स्टडी करत असेल याचा E आणि F. बघा, A आणि Bच्या लाईनमध्ये वेगळ्या पार्टिकल्स आहेत, C आणि Dच्या लाईनमध्ये वेगळे पार्टिकल्स आहेत, आणि E आणि Fच्या लाईनमध्ये वेगळे पार्टिकल्स येतात. याला अनआयसोट्रॉपी म्हणतात. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज चेंज होतात, तुम्ही कोणत्या डायरेक्शननं सॉलिडला स्टडी करून घ्या. हा प्रकार तुम्हाला अनआयसोट्रॉपीमध्ये पाहायला मिळत. Hence, crystalline solids are anisotropy. Means the physical properties are changed with respect to the directions. आणि physical properties कोणत्या देखील आपण पाहू शकतो की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स झाला, थर्मल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कशा प्रकारचे. एक्झाम्पल सॉल्ट एलिमेंट असतात, एक सगळ्यांना म्हणतात जसं सॉल्ट. आता जनरली आपण पाहतो क्रिस्टल म्हणजे दाणेदार एक प्रकारचं. ठीक आहे. ॲमॉर्फस सॉलिडला आपण इरेग्युलरिटीज इन अरेंजमेंट, म्हणजे तो रँडमली अरेंज राहतो, वेल अरेंज राहत नाही. जसं आपण पाहिलं आहे की रँडम अरेंजमेंट म्हणजे कशीही एखादी गोष्टी अरेंज केलं त्याला रँडमली अरेंज केलं, म्हणजे कशी अरेंज केली समजा त्याला रँडमली अरेंज म्हणतो आपण. त्याच्यामध्ये महत्त्वाचा याला सेकंड असंही म्हणतात सुपर कूल लिक्विडचं ग्लास. सुपर कूल लिक्विड म्हणजे एक लिक्विड म्हणजे फार जास्त चाललं तर तुम्ही ते थंड करत असाल असं समजून घ्या. ग्लास म्हणू शकता एक प्रकारचा तुम्ही मला. जसं शॉर्ट रेंज ऑर्डर, म्हणजे जसं आपण पाहलं आहे की क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये लॉंग रेंज ऑर्डर अरेंजमेंट असते, मॉलिक्युल्सची त्यांच्यामध्ये शॉर्ट रेंज ऑर्डर असते, म्हणजे हे फार जास्त दूरपर्यंत अशी त्यांची अरेंजमेंट व्यवस्थित राहते, कुठेही अरेंज असतात तसं. यानंतर डोंट हॅव शार्प मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. जसं आपण क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये पाहतो का त्यांची मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट हे शार्प आहे, पण तसंच याच्यामध्ये तुमचं मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट तुम्हाला शार्प पाहायला भेटत नाही. हा आयसोट्रॉपिक आहे. आयसोट्रॉपिक यासाठी आहे की जसं आपण ही जे आपण बघितलं आहे डायग्राम क्रिस्टलाइन सॉलिड. ओके, आता शार्प मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंटचं कन्सेप्ट नंतर आपण पाहून राहिलो आहे की आयसोट्रॉपिक म्हणजे काय. हे बघा,
आयसोट्रॉपीचा गोष्ट जर का येऊन राहिली असेल अमॉर्फस सॉलिडमध्ये म्हणजे त्याला कोणत्याही डायरेक्शनला जर तुम्ही स्टडी करून राहिले असेल तर त्याची फिजिकल प्रॉपर्टी बदलत नाही. फिजिकल प्रॉपर्टी आपण कोणतीही घेतली समजा जसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेतला किंवा थर्मल म्हणला किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणा हे त्याच्या बदलत नाही. म्हणजे कोणत्याही डायरेक्शनला जर तुम्ही अमॉर्फस सॉलिडला स्टडी केला मग तुम्ही कोणत्याही डायरेक्शनला करा. हां हे ठीक आहे एक जे आपण पाहिजे क्रिस्टलांची आहे क्रिस्टल म्हणजे आयसोट्रॉपी आहे पण ह्याच्यामध्ये आयसोट्रॉपी आहे म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी कोणत्या डायरेक्शनला जरी तुम्ही स्टडी केल्या तर त्यात चेंज होत नाही. यानंतर आपण एक्झाम्पल प्लास्टिक झाला ग्लास झाला ठीक आहे आपल्याला समजा एवढं माहिती आहे. याच्यानंतर टॉपिक ठरवलं आयसोमॉर्फस म्हणजे शॉर्टमध्ये लिहून द्यायचं टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅविंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे दोन किंवा जास्त गोष्टी जर का सारखा क्रिस्टल स्ट्रक्चर दाखवत असेल त्यांचा ॲटॉमिक रेशो जर सारखा आहे असेल तर आयसोमॉर्फस आपण म्हणू शकतो. टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅविंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर जसं एक्झाम्पल आपण पाहिलं एक NaF आणि Mg बघा सोडियमसाठी 1 रेशो क्लोरीनसाठी 1 रेशो Mgसाठी सुद्धा किती 1 मिनिट आणि O साठी सुद्धा किती. जर अजून एक एक्झाम्पल पाहिजेच असं नसतं तर हां ठीक आहे हां CaCO3 NaMg ठीक आहे. Caचं समजून घ्या एक C कार्बनचा एक O3 तसंच Naसाठी एक नायट्रोजनसाठी एक आणि ऑक्सिजनसाठी 3. चला तुम्हाला रेशो सारखा दिसू लागला असेल. NaF आणि MgO 1:1 चा रेशो 1:1 चा रेशो. CaCO3 आणि NaNO3 म्हणजे 1:1:3 1:1:3 हा कन्सेप्ट आहे याला आयसोमॉर्फस म्हणतात. जरी हे दोन वेगवेगळे क्रिस्टल्स आहेत पण त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर हे सेम होतं त्यामुळे आपल्याला आयसोमॉर्फस म्हणू शकतो. त्यानंतर पॉईंट पॉलीमॉर्फस म्हणजे काय. पॉलीमॉर्फस म्हणजे अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन 2 or more फॉर्म्स म्हणजे एकाच गोष्टीचे 2 किंवा जास्त जर फॉर्म तुम्हाला मिळत असेल तर त्याला आपण म्हणू शकतो पॉलीमॉर्फस. जसं याच्यामध्ये तुम्ही जनरल पाहता का कार्बनचे 3 इलेक्ट्रॉन्स असतात. कार्बनचे 3 इलेक्ट्रॉन म्हणजे कोणते कार्बनचे आपण सुद्धा डायमंड झालं ग्राफाईट झालं फ्लोरीन झालं तसेच 3 टाईप सिलिकॉनचे सुद्धा असतात. जसं आता आपण पाहिलेलं आहे की पॉलीमॉर्फसमध्ये पहिली लाईन महत्त्वाची होती आपली सिंगल सबस्टन्स एक कोणताही सबस्टन्स घ्यायचा तुम्हाला स्टडी करायचं असेल जर तो 2 किंवा जास्त फॉर्म्समध्ये जर येत असेल तर त्याला पॉलीमॉर्फस म्हणतो. एक लक्षात घ्या. हे तर झालं जनरल टॉपिक्स. पण आता हा महत्त्वाचा टॉपिक जो क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. आता क्लासिफिकेशन कसं आहे क्लासिफिकेशनमध्ये 4 प्रकारचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आयनिक क्रिस्टल आहे कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल आहे मॉलिक्युलर क्रिस्टल आहे आणि मेकॅनिकल क्रिस्टल. बघू आपण कोणते घे आणि शॉर्टमध्ये समजून घेऊ. हे बघा आयनिक क्रिस्टल म्हणजे काय पार्टिकल्स आर चार्ज आहे म्हणजे आता हे काय पहिले त्यांचा अर्थ सांगतो. कोणतीही गोष्ट पार्टिकल्सला बदलली लक्षात. मग जे आयनिक क्रिस्टल जो आहे त्याच्यामध्ये कोणती पार्टिकल्स असतात म्हणजे कोणत्या पार्टिकल्सपासून आयनिक क्रिस्टल बनला तर त्याच्यामध्ये चार्ज आहे म्हणजे कोणते पॉझिटिव्ह निगेटिव्ह. समजा आपण NaClचा क्रिस्टल घेतला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आयन कोणावर राहतो सोडियम ठीक आहे आणि निगेटिव्ह आयन कोणावर राहतो समजा निगेटिव्ह चार्ज कोणावर राहतो क्लोरीन. म्हणजे NaCl हे एक्झाम्पल दिलं तुम्हाला. हे हार्ड आणि ब्रिटल म्हणजे ठिसूळ जसं खडू आहे हा हार्ड म्हणजे हा हार्ड तर नाही आहे म्हणजे ब्रिटल म्हणजे ठिसूळ. हार्ड म्हणजे कडक सुद्धा राहतात आणि ठिसूळ सुद्धा राहतात. ब्रिटल म्हणजे ठिसूळ. हा मेल्टिंग पॉईंट ह्या सॉलिड्सचा मेल्टिंग पॉईंट म्हणजे यांना वितळवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त टेम्परेचर द्यावं लागेल. एक्झाम्पल दिलेलं आहे NaCl KCl. अजून एक पॉईंट याच्यामध्ये आहे की कंडक्टर्सचा. हे बघा जसं NaCl एक्झाम्पल घेतला हे जे आयनिक क्रिस्टल्स असतात हे सॉलिड स्टेटमध्ये असताना त्यांच्या सॉलिड स्टेटमध्ये असताना इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही. पण त्यांना जर तुम्ही ॲक्टिव्ह सोल्युशन बनवा पाण्यामध्ये निवडून जर त्याचं सोल्युशन बनवा तर इलेक्ट्रिकल दाखवतो. जसं एक्झाम्पल तुम्ही जर सॉलिड NaCl घेतलं NaCl सॉलिड आहेच आपल्याला पाहणंच आहे. तुम्ही जर त्यातून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायचा प्रयत्न केला तर होणार नाही. पण जर तुम्ही NaClला पाण्यात टाकलं तर सोल्युशन बनवा जर इलेक्ट्रिसिटी टाकलं तर इलेक्ट्रिसिटी म्हणजे एकापासून दुसऱ्यापर्यंत जाते म्हणजे आपण गुड कंडक्टर होऊ शकतो. म्हणून हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे जो मी स्वतः सांगतो तुम्हाला की आयनिक क्रिस्टल्समध्ये महत्त्वाचं असं आहे की दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बॉड इन ॲक्वियस सोल्युशन स्टेट नॉट इन देअर सॉलिड स्टेट. ओके ते यानंतर आपण कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल म्हणजे काय. आता कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल जे आहे ते बनतात कसे त्याच्यामध्ये असं पार्टिकल्स आणि कोव्हॅलेंटली बॉन्डेड ॲटम. आता कोव्हॅलेंटली बॉन्डेड ॲटम म्हणजे काय बघा बॉन्डचे प्रकार असतात जसं हायड्रोजन बॉन्ड झाला आयनिक बॉन्ड झाला कोव्हॅलेंट बॉन्ड झाला मेटॅलिक बॉन्ड झाला. तसं कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय त्याच्यामध्ये शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे
बॉन्ड फॉर्म ड्यू टू द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूंट पार्टिकल्सचे ॲटम राहतात ते एकमेकांसोबत कोव्हॅलेंटली बॉन्डेड राहतात. जसं आपण पाहतो जसं एक्झाम्पल जर पाहता तुम्ही समजा डायमंड झाला, क्वार्ट्ज झाला, सिलिका झाला. आता हे जे असतात ते व्हेरी हार्ड असतात. जसं आपण पाहतो की डायमंड आतापर्यंत सगळ्यात भेटलेला सगळ्यात जास्त हार्ड असा सबस्टन्स आहे. ठीक आहे, म्हणजे हे व्हेरी हार्ड असतात. यांचं मेल्टिंग पॉईंट ऑब्वियस गोष्ट आहे की जर तो हार्ड असेल तर मेल्टिंग पॉईंटसुद्धा हार्ड असायलाच पाहिजे. आता याच्यामध्ये काय आहे की हे जे कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल्स असतात हे तसे तर पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. पण जनरली मध्ये होते कसं डायमंड जो आहे हा हीट कंडक्ट कंडक्ट करू शकतो. आणि आपण जर पाहिलं तर ग्राफाईट हा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. ठीक आहे, हा एक अपवाद आहे याच्यामध्ये. यानंतर मग आपण मॉलिक्युलर क्रिस्टल्समध्ये. आता मॉलिक्युलर क्रिस्टल्समध्ये काय असतात हे बघा पार्टिकल्स. आता मॉलिक्युलर क्रिस्टल्सचे जे पार्टिकल्स असतात ते मॉलिक्युल्स असतात. आता मॉलिक्युलचे प्रकार दोन प्रकार आहेत. पहिला म्हणतो मोनोॲटॉमिक आणि पॉलिॲटॉमिक. एक सांग बघ ते मोनोॲटॉमिक म्हणजे काय H2 जसं Cl2 म्हणजे याच्यामध्ये फक्त हायड्रोजनचेच जर ॲटम्स असेल तर हा मोनोॲटॉमिक. आता पॉलिॲटॉमिक म्हणजे काय जसं CO2 झाला, CH4 झाला, हा तर पॉलिॲटॉमिक. याच्यामध्ये दोन आहे. पॉली म्हणजे मेनी, दोन. जसं याच्यामध्ये कार्बन ऑक्सिजन आहे हे दोन झाले, तसं कार्बन हायड्रोजन आहे हे सुद्धा दोन झाले, म्हणजे पॉलिॲटॉमिक. हे तर मोनोॲटॉमिक. जसं क्लोरीनच आहे ना, क्लोरीनचे दोन ॲटम सारखेच राहणार, दोन असो का 10 असो. तर याच्यामध्ये मी महत्त्वाचं आहे की याचे पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स म्हणजे मॉलिक्युल्सचे असतात. आता मॉलिक्युल्स म्हणजे मोनोॲटॉमिक म्हणा किंवा पॉलिॲटॉमिक म्हणा, कोणतं एक एक्झाम्पल घेतो समजा हे जनरली सॉफ्ट असतात. म्हणजे हे असे कडक राहत नाही जेवढे आपण पाहणार आयनिक क्रिस्टलमध्ये म्हणा किंवा कोव्हॅलेंट इलेक्ट्रॉन क्रिस्टलमध्ये म्हणा, ते असे जनरली कडक राहत नाही. त्यांचा मेल्टिंग पॉईंट हा सुद्धा लो राहतो. जसं आपण पाहिलं जनरल गोष्ट आहे लक्षात कसं ठेवायचं. व्हेरी हार्ड म्हटलं हा मेल्टिंग पॉईंट तसा राहणारच आहे. पण जो सॉफ्ट असेल तर त्याचा मेल्टिंग पॉईंट हा काय राहणार लो राहणारच. आता याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की बघा त्याचे एक्झाम्पल आईस. आता हा सॉलिड आहे. आईस म्हणजे बघा तुम्ही म्हणा H2O चे 3 प्रकार आपण तसं H2O हा सॉलिड होते, H2O हा लिक्विड सुद्धा आणि H2 हा गॅस. तर आपण हे समजू तेच एक्झाम्पल. हां सॉलिड H2 आता सगळ्यांना माहिती आहे हायड्रोजन हा गॅस आहे, क्लोरीन हा गॅस आहे. पण याचा अर्थ असा नाही का ते सॉलिड करता. हे बघा वाढ टेम्परेचर जर कमी केलं, प्रेशर जर वाढवलं तर लिक्विडचं गॅस आणि गॅसचं डबल सॉलिड तयार करता येतं. हे त्याचे काही एक्झाम्पल आहे. जसं सॉलिड H2 झालं, Cl2 झालं, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड झालं. ठीक आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचं अजून एक चौथा टॉपिक कोणता मेटॅलिक क्रिस्टल. आता मेटॅलिक क्रिस्टल म्हणजे कोण बघ पार्टिकल्स आर द ॲटम्स सेम मेटॅलिक एलिमेंट. पहिले शब्द समजून घ्या. पार्टिकल्स काय म्हणतात ना, पार्टिकल्स आर ॲटम्स ऑफ द सेम मेटॅलिक एलिमेंट. म्हणजे एक्झाम्पल सांगतो शांत. समजा तुमच्याजवळ एखादी लोखंडी रॉड असेल Fe आयरनचा, तर त्याच्यामध्ये आयरन सोडून दुसरं काही राहणार आहे का. समजा एखादी गोल्ड आहे त्याच्यामध्ये काय राहणार की म्हणजे गोल्ड राहणार, त्याच्यामध्ये दुसरं काही राहणार आहे का. शक्यतो 24 कॅरेट आहे. समजा जर का तुमच्याकडे जर का चांदी असेल ती जर प्युअर असेल त्याच्यामध्ये फक्त एजीच राहील म्हणजे सिल्वरच राहील, दुसरं राहणार नाही. पार्टिकल्स आर द ॲटम्स ऑफ द सेम मेटॅलिक एलिमेंट. समजा जर तुम्ही सोडियम घेतला तर त्याच्यामध्ये सोडियमचेच ॲटम राहील, दुसरे कोणते ॲटम राहणार असं समजून. मग तुम्ही कशाचे घ्या, कॉपरचे घ्या, एलपीचे घ्या, कॅल्शियमचे घ्या, वॉट एव्हर तुम्हाला कोणता भेटाल तो पाहिजे. त्याच्यामध्ये आता हे जे ॲटम्स राहतात ना म्हणजे सारखे म्हणजे एक Feचा ॲटम, दुसरा Feचा ॲटम, तिसरा Feचा ॲटम, चौथा Feचा ॲटम, ते ॲटम एकमेकांना बॉन्डेड राहतात मेटॅलिक बॉन्ड. आता मेटॅलिक बॉन्ड म्हणजे काय हे बघा जनरल समजून घ्या की मेटॅलिक बॉन्डमध्ये काय होतं की मेटल्सचे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात ते त्या मेटल जसं एक्झाम्पल पाहू आपण जनरल एक्झाम्पल. समजा की एक मेटलचा रॉड, याचा एक समजा हा Feचा मेटल आहे समजा आणि Feचा क्रिस्टल. याच्यामध्ये महत्त्वाचं काय Feचा जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स राहील त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन राहील ते असे पूर्ण सगळे फिरत राहतात आणि मग Feवर कोणतं चार्जिंग पॉझिटिव्ह चार्जिंग म्हणजे दुसरं आपण पाहतो की समजा हा जर Feचा जर क्रिस्टल असेल त्याच्यामध्ये Fe याच्यावर आता लास्ट असं तरी कोणत्याही गोष्टी इलेक्ट्रॉन्स त्याच्यावर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एवढं म्हणजे फिटरमध्ये जाणार नाही. तर याचे जे 2 इलेक्ट्रॉन्स राहणार आहेत ते व्हॅलन्स शेलमध्ये एक फिरत राहील म्हणजे Feवर चार्ज एक 2 पॉझिटिव्ह चार्ज त्याबद्दल नाही बोलतो जनरल सांगतो कोणताही नाही. तर होते कसं जो तुमचा मेटल राहील त्याच्यावर असे पॉझिटिव्ह चार्ज राहील, त्याचे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स राहील ते सगळे असे मेटल जेव्हा तो मेटल आहे जेवढा तो सर्किट इतकं फिरत राहतात. आणि म्हणूनच आपण म्हटलं आहे
का पॉझिटिव्ह चार्ज इज इन द सी ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे पॉझिटिव्ह चार्जचे मेटल हे असे बुडलेले असतात म्हणतात समुद्रात, म्हणजे कशाचा, इलेक्ट्रॉनचा. आणि म्हणून त्यांच्यामध्ये फ्री मोबाईल इलेक्ट्रॉन्स अवेलेबल करतात. मेटल्स हे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिक. ठीक आहे, ते कंडक्शन आणि व्हॅलन्स बँड केले की नंतर आपण इंटरकनेक्शनमध्ये पाहणारच आहोत. त्याच्यामध्ये मॅलिएबल, डक्टाईल, सोनरस हे प्रॉपर्टीज असतात. मॅलिएबल म्हणजे काय, समजा तुम्ही एखादा मेटलला ठोकून पडता टाकाल. समजा मेटल आहे, तुम्ही त्याला ठोकून बघा, तुम्ही पाहिलं असं कुठलं तर समजा ठोकून त्याचा पत्रा तयार करतात, शीट तयार करतात, त्याला मॅलिएबल. डक्टाईल म्हणजे असं मेटल स्ट्रेच केलं का त्याचं वायर तयार करतात बघा तुम्ही. पण असं तुम्ही लाकडाचं करू शकत नाही, ग्लासचं करू शकत नाही. मेटल असं स्ट्रेच करून बघा, तुम्हाला त्याचं वायर तयार करतात. सोनरस त्याला डक्टाईल म्हणतात, ओढून खेचून तयार करतात. सोनरस म्हणजे प्रत्येक मेटलचा एक विशिष्ट आवाज. तुम्ही मंदिराची बेल घ्या की कोणताही खेळा पडण्याचा आवाज, सोन्याचा आवाज वेगळा आहे, चांदीचा आवाज वेगळा येतो, लोखंडाचा आवाज वेगळा आहे, तांब्याचा आवाज वेगळा आहे, कॉपरचा आवाज वेगळा आहे. समजून म्हणजे प्रत्येक मेटलची प्रॉपर्टी आहे, त्याचा हा आवाज वेगळा आहे, त्याला सोनरस प्रॉपर्टी. आणि इलेक्ट्रिसिटी आहे सगळ्यांना माहिती आहे. मेटल्स आर द व्हेरी गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. एक्झाम्पल म्हणून तुम्हाला तीन मेटल घ्यायचे, जसं कॅल्शियम कॉपर, हे सगळे मेटल क्रिस्टल पडते. शॉर्टमध्ये आपण काय पदार्थाची अवस्था तीन प्रकार असतात. जसं आपल्या सिलेबस असतात की त्याची कसं त्याला आपण चेंज करून ते त्यामध्ये की त्याचं एक सांगितलेलं गोष्ट आहे तुम्हाला मी याच्या आधी सांगितलं की बोलतो आहे. त्याच्यामध्ये सॉलिडवर फोकस करताना स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपण बोललेलो आहे की मेटल सॉलिडमध्ये सगळ्यात जास्त स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतात. सॉलिडचे प्रकारमध्ये आपण क्रिस्टलाइन, अमॉर्फस. अमॉर्फस या शब्दाचा अर्थ होतो नो फॉर्म. याचा कोणता स्पेसिफिक फॉर्म नाही, त्याला अमॉर्फस म्हणतात. जसं आपण पाहिलं तर रेग्युलरिटी अरेंजमेंट, त्याचे पार्टिकल्स वेल अरेंज असतात. जसं आपण लॉंग रेंज ऑर्डर म्हणजे अरेंजमेंट हे जास्तीत जास्त आणि लॉंग रेंज असते. शार्प मेल्टिंग, बॉइलिंग पॉईंट, अनॅसोट्रॉपी, जसं फिजिकल प्रॉपर्टी चेंज होते. तुम्ही कोणत्या डायरेक्शनला पाहत असाल, समजा एकदा आपण पाहिला हा सॉलिड आहे, मी जर काही इथून प्रॉपर्टी चेक करत असेल तर वेगळी, या साईडची प्रॉपर्टी फिजिकल प्रॉपर्टी चेक करत असेल तर वेगळी, याला अनॅसोट्रॉपी म्हणतो. ठीक आहे. आणि हे त्याचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहे. जसं याचा अमॉर्फसमध्ये इरेग्युलरिटीज इन अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स ऑर ॲटम. नंतर सुपर कोल्डिंग म्हणतात त्यांना. नंतर शॉर्ट रेंज ऑर्डर असते, जशी यांच्यामध्ये लॉंग रेंज ऑर्डर पाहिलं तर रेग्युलरिटी याची शॉर्ट रेंज असतात. नंतर डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. आणि याच्यात लास्ट जो टॉपिक पाहिला आपण तो आयसोट्रॉपिक. आयसोट्रॉपिक म्हणजे जसं जर तुम्ही अमॉर्फस सॉलिड घेतला, कोणता घ्या, ग्लास घ्या, रबर घ्या, प्लास्टिक घ्या, तुम्ही कोणत्याही साईडची फिजिकल प्रॉपर्टी चेक करा ती सारखीच येईल. जी क्रिस्टलाइन सारखी येईल. फिजिकल प्रॉपर्टी कोणत्या जनरली बोलतो आपण का रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स झाला है ना, अशा प्रॉपर्टी किंवा कंडक्शन प्रॉपर्टी झाली, जसं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी झाली, हे चेंज होते क्रिस्टलाइन आणि अमॉर्फसमध्ये. एक्झाम्पल दिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं आयसोमॉर्फस म्हणजे काय. आयसो म्हणजे सारखे, मॉर्फस म्हणजे फॉर्म. हे व्हेरी इम्पॉर्टंट हां. टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅविंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. दोन किंवा जास्त सबस्टन्स हे सेम क्रिस्टल स्ट्रक्चर दाखवत असेल तर जसं आपण एक्झाम्पल पाहिला NaMnMgO, त्यांचा रेशो सुद्धा सेम राहतो. CaCO3 NaNO3 यांचा सुद्धा रेशो थोडा सारखा दिसेल. ज्यांचा रेशो सारखा आहे आणि हॅविंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे 2-3 प्रकारच्या गोष्टी जर सारखं क्रिस्टल स्ट्रक्चर दाखवत असेल त्याला आयसोमॉर्फस म्हणतो आपण. त्यानंतर आपण पॉलिमॉर्फस, सिंगल सबस्टन्स दॅट एक्सिस्टिंग मॉर्फॉर्म्स म्हणजे एखादी गोष्ट समजा XYZ नावाची गोष्ट माझ्याकडे आहे, मी असं म्हणून ती खडूच आहे. याचे जर 2-3 प्रकारचे फॉर्म्स असतील, हां याचे जर 2-3 प्रकारचे फॉर्म्स असेल तर आपण पॉलिमॉर्फस बोलतो. जसे ॲलॉट्रॉप म्हणजे झाले किंवा 3 टाईप्स सिलिकॉनचे झाले. हां जसं यानंतर पाहिलं आपण क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. त्यामध्ये 4 प्रकारचे क्लासिफिकेशन दिलेले आहे. पहिला आहे ॲसिड क्रिस्टल, नंतर आहे कोव्हॅलेंट क्रिस्टल, त्यानंतर आहे मॉलिक्युलर क्रिस्टल, आणि त्याची शॉर्ट पॉईंट तुम्हाला सांगितले की आपलं फर्स्ट लेक्चर होतं. यानंतर आपण सेकंड लेक्चरमध्ये याच्या पुढचा पार्ट बघू. पर्यंत त्यावेळी